सस्पेन्शन ऑन आहे. ते कधी रिइन्स्टेट होईल माहित नाही. काय करायचं ठरवलंय पुढे? पुढं पुढं साहेब काहीच नाही. म्हणजे इतकी वर्ष नोकरी केली असं विचार मनात आलाच नाही. बरं असा विचार आपल्याला करावा लागेल असं पण वाटलं नव्हतं. काय चूक झाली माझ्याकडून. माझ्या नशिबाचे भोग मानायचे भोगायचे. पण पुढं तसं काय सस्पेन्शन निघोस्तोपर्यंत शेतीच करेन. दॅट इज बेटर. शेतीच करावी लागेल. वाच. हे काय सर? म्हणजे बरखास्तीचं पत्र आहे पोलीस खात्यात. पोलीस खात्यातून बडतर्फ केलंय, काढून टाकलंय. करा कोरोनात मारामारी करा. जो जग समोर लोकांच्या अंगावर धावून जा. बरं न्यायालयात असभ्य वर्तन करा. कोरोनाच्या आव्हानामध्ये पिस्तुलं काढा, गोळ्या झाडा. काढणं नाही सगळे. तू कारण वाच बरखास्तीची कारण वाच. एकदा किती वेळा पाठराखण करायची, किती वेळा सांगायचं. वाच. सदर शासकीय पत्रातून हे सुचवण्यात येतं की पोलीस हवालदार सुधाकर हिम्मतराव देशमुख यांच्यावरील निलंबनाची कारवाई दिनांक 17 मे पासून मागे घेण्यात येते. हवालदार सुधाकर हिम्मतराव देशमुख यांना ताबडतोब कामावर हजर व्हावं अशी सूचना करण्यात सांग. सर माझं सस्पेन्शन निघालं. अभिनंदन सुधाकर देशमुख. यू आर बॅक इन द फोर्स. वेलकम. साहेब हे कसं काय झालं? जामकर साहेबांनी आपल्या वर्षांना शब्द टाकला होता. मग झालं काम तुझं. साहेब का त्याचा मोठा भाऊ पण एवढं करणार आहे तेवढं केले तुम्ही माझ्यासाठी. मला कळतच नाही मी काय बोलू. साहेब अंगावर वर्दी नव्हती ना तर जीव गुदमरत होता. पण आता मोकळा श्वास घेता येईल. ही वर्दी म्हणजे श्वास होती साहेब. जीव होता ही माझी वर्दी. लय उपकार झाले साहेब. उपकार कसले? माझं कामच आहे ते. या पोलीस सेवेला मला तुझी गरज आहे. इमानदार आहेस, इमानदार राहा. That's it. हवालदार सुधाकर देशमुख या संपूर्ण चौकीला पेढे वाटा. साधे पेढे नाही, कंदी पेढे वाटा. वेलकम टू द फोर्स.